सलामीची दोन्ही टीमला या ठिकाणी आपण शुभेच्छा देऊ दोन्ही टीमला आयोजकांच्या वतीने आणि सन्माननीय अरुणजी सुरवळ साहेब यांच्या वतीने या ठिकाणी शिरगाव संघाला खूप साऱ्या शुभेच्छा देतात कारण आज त्यांनीच हा संघ बांधलेला आहे। सलग 2 विकेट जरी घेतले गोलंदाजाने तरी सुद्धा 1000 रुपयाचा पारितोषिक असणार आहे। अरुणजी तुकाराम सुरवळ कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक यांच्या वतीने ते पारितोषिक देण्यात येईल आणि बॅटिंग साठी जेव्हा शिरगाव संघ येईल तेव्हा लगातार 2 षटकार आल्यानंतर सुद्धा 1000 रुपये 2 चौकार 2 षटकार 2 विकेट 1000 रुपयाचं पारितोषिक। या सरमण आपण पाहतोय गोरेगावचे सुप्रसिद्ध गायक कुणाल जाधव यांचं या ठिकाणी आगमन झालं। त्यांना विनंती आपण या मंचावरती कुणाल जाधव अगदी आपण पाहतोय जबरदस्त गीतकार आहेत। या स्वागत आहे आपलं कुणाल। बराच वेळा आम्ही चांगल्या चांगल्या इव्हेंट्स मध्ये कुणाल यांना ऐकलं होतं। भीम महोत्सव सुद्धा आपण पाहिला बदलापूरचा त्यामध्ये सुद्धा कुणाल यांचा आवाज ऐकला। या सन्मान ज्युनियर एटीएस ग्रुप यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू। जाऊया थेट मैदानाच्या दिशेने मास लावते सुरुवात आणि कमेंट बॉक्स मध्ये नुकताच जॉईन झाले आमचे अत्यंत जवळचे मित्र तुषारजी शिंदे। पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती इथे धावा मिळतील 4 चौकार। तिसरे पंच विनंती आपण मैदानावरती जायचे। तिसरे पंच विनंती आपण मैदानावरती जा। तिसरे पंच आपण मैदानावरती जा आपल्याला विनंती आहे। तिसरे पंच आपल्याला विनंती आपण मैदानावरती जा। फिरोज सर आपण मैदानावरती जा विनंती आपल्याला। पहिला बॉल आणि त्यावरती चौकार आलाय 4 धावा धावफलकावरती। एफजेडजी बोल ना एफजेडजी बघून तुझा कसा आवाज आहे मला ऐकू दे असू दे ना। अरे म्हणजे असं एकदम जाड एकदम टाईट आवाज कोणाला मिळाली असेल तर आमच्यापर्यंत पोहोचवा विनंती आहे। एफजेड बाईकची चावी कोणाकडे असेल तर आपण आमच्यापर्यंत पोहोचवा कोणाला मिळाली असेल तर। येस आणि त्याच दरम्यान ऋतिकजी पाटील त्याच दरम्यान अमोलजी मोरे आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत। फुल टॉस होता उडवलाय लॉंग ऑन रिजनला फुल टॉस वरती फुल टॉल सिक्सर। दहा धावा धावफलकावरती मोदसिम यांच्या बॅटमधून चौकार आला षटकार आला। चेतन आहेत बॉलिंग ट्रॅक वरती। मोदसिम चांगली सुरुवात केली आहे। पुढचा बॉल ऑप्शनच्या बाहेर वाईट बॉल अवांतर धाव मिळेल। अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल 11 धावा धावफलकावरती 11 रन्स ऑन दी स्कोर कार्ड।
यावेळेस शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, वाईट बॉल. 11 धावा धावफलकावरती 11. बॅकफुटला गेलेत, बॅकफुटवरती वेट ट्रान्सफर करून शॉट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बॉलला खेळत, धाव मिळणार नाही. डॉट बॉल आपण पाहतोय. 11 धावा, 11 विदाऊट लॉस. चांगली सुरुवात केली बॅटिंग करणाऱ्या टीमनं. वेल बिगन इज हाफ डन. मुदस्सिम आणि समीर ही जोडी मैदानावरती आहे. फुलर लेनचा बॉल ड्राईव्ह केलाय, ऑफ ड्राईव्ह, लॉंग ऑफ रिजनला क्षेत्ररक्षक बॉलला रोखतील आणि तोपर्यंत एक धाव प्राप्त होईल. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. 12 धावा धावफलकावरती, 12 विदाऊट लॉस. बॉलच्या मेरिटवरती क्रिकेट खेळतायत मुदस्सिम आणि समीर ही जोडी मैदानावरती, आणि बॉलच्या गुणवत्तेवरती ते क्रिकेट खेळतायत. 12 धावा धावफलकावरती आहेत. चेतन आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. 4 षटकांची ही मॅच. धावफलकावरती धावा आहेत 12, 12 विदाऊट लॉस. ऑन साइडला मोठा फरार करण्याचा प्रयत्न, बॅटवरती बॉल व्यवस्थित चढला नाही. कन्व्हेन्सिंग स्ट्रोक 9दा. मिड विकेट रिजन मधून क्षेत्ररक्षक आले. एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. 13 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. चेतन बॉलिंग ट्रॅकवरती. पहिल्या बॉलवरती चौकार.
गोलंदाज मयूर आक्रमण तर केले, हवेमध्ये बॉल आहे आणि चांगला सेल तिथे पाहायला मिळाला. कोहिनूर यांच्या मागे समीर बाद झाले. आपण पाहिलं 19 धावा मुदस्सिम यांनी बनवल्या होत्या आणि आणखी एक विकेट अर्जित जर केली तर अरुणजी सिरवळ साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं बक्षीस इथे असेल. माझे नगरसेवक कुळगाव बदलापूर नगर परिषद आणि त्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं बक्षीस इथे असणार आहे गोलंदाज मयूर यांच्यासाठी. ऑफ्टनच्या बाहेरचा बॉल होता, तिथून लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला. खूप कठीण असतं अशा वेळेस बॉल तुम्ही सीमारेषा क्लिअर करणं खूप कठीण काम. फलंदाज बाद झाले समीर. 3 बॉल मध्ये केवळ 1 धाव. नवीन फलंदाज सुनील मैदानावरती दाखल झालेत. फुलटॉस बॉल लॉंग ऑन रिजनला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव मिळेल कोहिनूर. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 22 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 1 डिलिव्हरीज रिमेनिंग इन दिस ओव्हर. सेकंड ओव्हर इज प्रोग्रेस. 22 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑफ्टनच्या बाहेर वाईड बॉल पंचांनी कॉल केला. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. एक गेंद आपको दोबारा डालनी पडेगी. हा बॉल तुम्हाला पुन्हा एकदा टाकावा लागेल, हाताळावा लागेल ही सूचना दिली आहे. दंडित केले एका धावेकरता गोलंदाजाला. क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 पंचांनी लगावलाय आणि व्हाईट बॉल घोषित केलाय. बॅकफुटला गेले. लाजवाब फटका आहे, अप्रतिम. क्रिकेटचं मादक सौंदर्य असणारा हा फटका. बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह केलाय. बॅकवर्ड पॉइंट रिजनला धावा मिळतील 4. क्रिकेटच्या पुस्तकातील चौकार. बॅकफुटला गेल्यावरती बऱ्याच वेळा फलंदाज कट करतात, परंतु यावेळेस आपण पाहिलं बॅकफुट वरून ड्राईव्ह केला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 27 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. 27 लॉस ऑफ दी 1 विकेट. 27 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 13 धावा आल्या पाठीमागच्या षटकामध्ये, त्यासोबत 1 विकेट. 27 धावा. खोपोली संघ 27 धावेंपर्यंत मजल त्यांनी मारली. 27 लॉस ऑफ दी 1 विकेट. सुनील आणि मुदस्सिम ही जोडी मैदानावरती आहे. बारावा खेळाडू दोनही संघांचे उपलब्ध आहेत आणि त्यांना प्रत्येक गोष्टीची माहिती इथे मिळते. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. ड्रिल करून दाखवतात कुठे मारायचं होतं बॉलला, परंतु असं झालं नाही. बॉल डॉट आहे. ओमकार गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिला बॉल डॉट आलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट पडल्यानंतर थोडंसं आतल्या दिशेने टिल्ट झाला. ऑफ द सरफेस तुम्हाला मुवमेंट पाहायला मिळते बॉलची. ऑफ ब्रेक सारखा हा बॉल होता, ऑफ कटर सारखा. डॉट बॉल. गोलंदाज ओमकार. राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑफ्टनच्या बाहेरची लाईन आणि यावेळेस लाईन पंचांनी पाहिली आहे. मर्यादित रेषा बॉलने ओलांडली आणि त्या कारणास्तव या बॉलला वाईड बॉल. उजव्या इष्टीच्या बाहेरचा वाईड बॉल आपण पाहिला. 28 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. धावफलकावरती धावा आहेत 28. 298 षटकार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आलेत. आरंभाई 298 सिक्सर.
ऑन साइडला मिड विकेट रिजनला प्रहार जर केलाय. क्षेत्ररक्षक आहेत अचूक जागेवरती, त्यांना घरपोच सेवा दिली आहे, फ्री होम डिलिव्हरी. आणि चुकले नाही क्षेत्ररक्षक, तिथे टिपलाय जाईल. मयूर दिवेकर होते फलंदाज बाद. नवीन फलंदाज श्रेयस मैदानावरती दाखल झाले. 268 चौकार आहेत, 298 षटकार या स्पर्धेमध्ये. विकेट आली ओमकार यांच्या बॉलवरती. नवीन फलंदाज श्रेयस मैदानावरती 28 धावा, धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे आणि आतापर्यंत परिस्थिती हातामध्ये ठेवली आहे, हाताबाहेर जाऊ दिली नाही. शेरगाव संघाने चांगली गोलंदाजी केली आहे. श्रेयस आणि मुदस्सिम ही जोडी मैदानावरती. गोलंदाज ओमकार. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पडल्यानंतर ऑफ द सरफेस तुम्हाला मोमेंट पुन्हा एकदा पाहायला मिळाली. ऑफ कटर स्वरूपाचा बॉल डावकुऱ्या हाताचा फलंदाजासाठी. रिप्ले मध्ये, ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पहा. आणि पडल्यानंतर ऑफ द सरफेस तुम्हाला मोमेंट पाहायला मिळते. भावाळे बी आणि भूमी 11 मांडा दोन्ही संघाचे संघनायक विनंती आपण टॉससाठी या. पुढची मॅच 3 षटकांची असेल, याची दोन्ही संघांच्या संघनायकांनी नोंद घ्यायची आहे. डॉट बॉल यष्टांच्या वरून बॉल गेलाय. पंच निरंजन सर सांगतायत ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर क्वालिफाय मॅच SP वांगणी आणि डोनेगाव दोन्ही संघ आपण देखील सज्ज राहायचे. पुढच्या दोन्ही मॅच 3-3 ओव्हरच्या होतील याची नोंद संघनायकांनी घ्यायची आहे. 28 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 मार्ग असते. ओमकार बॉलिंग ट्रॅक वरती आतापर्यंत एकच धाव त्यांनी खर्च केली आहे आणि ती देखील वाईडची आहे. त्या व्यतिरिक्त 4 बॉल डॉट आहेत, त्यामध्ये 1 विकेट. ओमकार लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनतील दर्शक. बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. सरळ बॅटने हा प्रहार. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, सिक्सर. वरती हा षटकार आलाय. हाफ वॉली 6 धावा मिळाल्या, 34 धावा. धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑफ कटर बॉल. विकेट कीपर कडून चूक झाली. 22ची 1 धाव मिळेल. 22 लेग 22ची धाव. 35 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 35 लॉस ऑफ द 2 विकेट. आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. या आपण आपलं स्वागत आहे मंचावरती.
35 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. पहिला बॉल रितेश यांचा, फलंदाज धावबाद, धावबाद स्वरूपामध्ये विकेट. नवीन फलंदाज अशफाक भाई पटेल मैदानावरती दाखल होत आहेत आणि 3 बॉल मध्ये 3 षटकार जर लगावले तर समालोचक मित्र बदलापूर समालोचन समितीचे अध्यक्ष मॅडी धुळे सरांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं बक्षीस इथे असणार आहे. अशफाक पटेल, डॉट बॉल. रितेश पहिल्या बॉलवरती यश त्यांना मिळालं. पुढचा बॉल डॉट आलाय. अंतिम षटक आहे, डेथ ओव्हर. इथून थोड्याशा धावा शोधावा लागतील खोपोली संघाला. अशफाक पटेल, फुलरलेनचा बॉल लॉंग ऑफ रिजनला गेलाय. एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. 36 धावा संधी आहे. अशफाक पटेल यांच्याकडे लगातार 3 षटकार जर आले तर मॅडी धुळे सरांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं बक्षीस आणि बाबू शेठ यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. वाह, मॅडी सरांच्या माध्यमातून देखील प्रत्येक 3 बॉलला 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं बक्षीस. ओ, इथे आपण पाहतोय बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. लेंथवरती हा बॉल पडला. पडल्यानंतर अतिरिक्त उसळी बॉलने घेतली आणि एज देखील लागले बॅटचा स्पर्श कडा. संधी आणखी एक विकेट लगातार आली तर माजी नगरसेवक अरुणजी सिरवळ साहेब यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं बक्षीस इथे असणार आहे. माजी नगरसेवक कुळगाव बदलापूर नगर परिषद आणि त्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे. रितेश, अप्रतिम गोलंदाजी रितेश करतायत. एकच धाव आतापर्यंत खर्च केली आहे. 4 बॉल मध्ये 1 सफलता अर्जित केली. 36 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॅक टू बॅक विकेट. 1000 रुपयाचं बक्षीस जिंकलंय रितेश यांनी. सन्माननीय श्रीमान माजी नगरसेवक अरुणजी सिरवळ साहेब कुळगाव बदलापूर नगर परिषद यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असेल गोलंदाज रितेश यांच्यासाठी. विकेट जर मिळवली गोलंदाज रितेश यांनी तर आणखी 1000 रुपयाचं बक्षीस त्यांच्यासाठी असणार आहे अरुणजी सिरवळ साहेबांच्या माध्यमातून. बॅक टू बॅक विकेट. टोटल 2000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. विकेटच्या हॅट्रिक इथे पूर्ण केली तर 3 विकेट ओव्हर हॅट्रिक ऑलरेडी पूर्ण केली आहे. परंतु विकेट हॅट्रिक जर पूर्ण केली तर इथे बक्षीस असणार आहे. पहिली विकेट हॅट्रिक भारतासाठी ओडीआय मध्ये चेतन शर्मा याने नोंदवली होती. वर्ल्ड कप मध्ये न्यूझीलंडच्या विरोधामध्ये 36 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
36 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा बॉल हवेत बॉल जरूर गेला होता. निर्जन स्थळी पडलाय. नो मॅन्स लँड झोन मध्ये 2 धावांचा प्रयत्न आणि इथे फलंदाज धावबाज झालेत. विकेट आली परंतु धावबाज स्वरूपामध्ये. 37 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. टॉस साठी या भूमी 11 मांडा आणि भावाळे बी दोनही संघांची संघनायक विनंती आपण या टॉस साठी. 2 धावा आल्या रितेशांच्या ओव्हरमध्ये. 2 सफलता अर्जित केल्यात. इकॉनॉमिकल गोलंदाजी त्यांची पाहायला मिळाली आणि त्यासोबत 2 सफलता त्या षटकामध्ये आपण पाहिल्या. एकूण धावफलकावरती धावा आहेत 37. 38 धावांचं लक्ष या ठिकाणी असणार आहे. शिव प्रतिष्ठान शिरगाव संघासमोर 38 धावांचं लक्ष आहे. 38 इज द टार्गेट. तर चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन भूमी 11 मांडा संघ आणि त्यांच्या विरोधात असणारा आहे तो म्हणजेच भावाळे बी संघ असेल. तर विधी 11 भावाळे बी संघ आपण पाहणार आहात. तर त्या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण त्वरित टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये आपण यायचं आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. तर चला या दोन्ही टीमचे कॅप्टन त्वरित चला भावाले संघ, भावाले टीम कॅप्टन लगेच आपण विधी 11 भावाळे आणि भूमी 11 मांडा या 2 संघांदरम्यान टॉस आपण करणार आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण क्षणाचा विलंब करू नका. मास भाई यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि अगदी चेहऱ्यावरती ते मास बांधून आलेले आहेत. द मम मास आइए मास. गोरेगावचे पाणी पुरवठा मंत्री आहेत. चला भावाले बी संघाचे कॅप्टन टॉस साठी यायचे. चला या कैसर भाई सुद्धा लेट पोहोचलेले आहेत. भरपूर थकवा दूरचा प्रवास करून ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. चला भूमी 11 मांडार संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. भावाळे बी संघाला विनंती राहील मित्रांनो प्लीज आपण या, कारण इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं आहे. टॉस आपण करू कैसर भाई. ओके टॉस करो. नेक्स्ट मैच का भावाले बी कॉलिंग करेल हेड आणि हेड आलेला आहे. टॉस जिंकला फक्त आपण निर्णय या ठिकाणी कळवा. क्षेत्ररक्षण ओके कारण अगदी आपण पाहतो सेकंड राऊंडचे मॅच आहे आणि आता मॅचला देखील सुरुवात होणार आहे. दोन्ही संघ आपण पाहतोय तुम्हाला इनॅक्शन मध्ये पाहायला मिळतील. एका बाजूला जगन्नाना पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण पाहतोय भूमी 11 मांडा आणि दुसऱ्या बाजूला विधी 11 भावाळे बी संघ जे मात्र आमचे आशेळी गावचे विवेक तरे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. सामना 3 षटकांचा असणार आहे लक्षात असू द्या दोन्ही टीम. आणि जशी आता या मॅचला होईल सुरुवात सेकंड इनिंगला आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्स मधून. हा आवाज सुद्धा बदलापूरचा आहे आणि आज या ठिकाणी पाहुणे समालोचक म्हणून उपस्थित आहेत. जाऊया अनुज मोरे यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद माडी सर. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय दर्जेदार स्पर्धा आणि दर्जेदार स्पर्धेमधील खऱ्या अर्थाने चांगली मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. एका बाजूला फाईट करत असताना टीम
शिवप्रतिष्ठान शिरगाव संघ आणि त्यासमोर फाईट करत असताना टीम खोपोली या दोन्ही टीम्सच्या माध्यमातून ही रंगतदार मॅच जरूर पाहायला मिळेल. 4 षटकांची मॅच चला येस दोन्ही टीम स्पीड अप करायचं विनंती असेल. चला वेळ घेऊ नका. बघा बऱ्याच मॅच करताना आज आपल्याला कव्हर करायचे. आजचा अंतिम दिवस आहे, मेगा फिनाले डे आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. स्कोर कार्डचा जर विचार केला 38 धावांचा पाठलाग करायचा. येणारे 24 बॉल आणि 38 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आपण पाहतोय शिवप्रतिष्ठान शिरगाव आपण फाईट करत असताना खोपोली टीम सुंदर असं दृश्य पाहतोय. ऑन स्क्रीन आपण पाहतोय ओमसाई MTC लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा खऱ्या अर्थानं कॅप्चर करण्यात येते. अक्षयजी मात्रे, कुणालजी मात्रे, संपूर्ण टीम त्यांची खऱ्या अर्थानं टीम वर्क आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. येस मॅचला होणार आहे सुरुवात आणि देव्या दोन्ही टीमला शुभेच्छा. ग्रीन सिग्नल आला पंचांच्या माध्यमातून मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. पहिलाच बॉल अजिंक्य आणि मयूर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक वरती अजिंक्य. पहिला बॉल. ओहो डान्सिंग दरम्यान फटका खेळायचा होता. पायाला बॉल अदळला आणि इथे मात्र बॉल थांबणार नाहीये. बॉल जाईल सीमा रेखा पार. स्वॅग से केलंय स्वागत गोलंदाजाचं. मिळतील पूर्णपणे 4 चौकार. नक्कीच यावेळेस विचार केला तर मी तर म्हणेन यावेळेस वैयक्तिक खातं खोललंय आणि संघाचं देखील येस नक्कीच यावेळेस संधी आहे. लगातार 2 चौकार आले तर बदलापूर नगर परिषदचे माजी नगरसेवक सन्मान्य अरुणजी सुरवळ साहेब यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज जरूर पाहायला मिळेल. पुढचा बॉल यावेळेस पूर्णपणे फाईन लेग रिजन मध्ये. व्हाट अ स्ट्राइक. राजा तो राजा बाकी सारी प्रजा. प्रजा से बड़ी ताकत और ताकत से बड़े हमसे पंगा लिया है तो देख देख किसमें कितना दम. चौकार. अजून एक जर चौकार आला तर बदलापूर नगर परिषदचे माजी नगरसेवक सन्मान्य अरुणजी तुकाराम सुरवळ साहेब यांच्या वतीनं तब्बल अजून 1000 रुपयाचा कॅश प्राइज अर्थातच टोटल 2000 रुपयाचा कॅश प्राइज जरूर पाहायला मिळेल. नक्कीच इरफानजी आपल्याला विनंती असेल खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द मॅचची जी ट्रॉफीज आपण पाहतोय नक्कीच त्यांच्या वतीनं पुरस्कृत करण्यात आले. इरफान चाचा आपण या आपला मनपूर्वक इरफान भाई नजे साहेब आपण या आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. नेक्स्ट बॉल यावेळेस बॉल तयार. अशफाक पटेल. ओहो यावेळेस काय फटकाय. अग्नीच्या कारकिर्दीला दाखवणारा असा क्लास फटका आणि या फटकाचा चटका लागत असताना खोपोली संघाला आलेला हा सिक्सर. ₹1000 कॅश प्राइज सन्मान्य आपण पाहतोय बदलापूर नगर परिषदचे माजी नगरसेवक सन्मान्य अरुणजी तुकाराम सुरवळ साहेब यांच्या वतीनं असेल. खऱ्या अर्थानं दानशूर व्यक्तिमत्व आणि एक डॅशिंग व्यक्तिमत्व. चालतं फिरतं ATM म्हणून ज्यांची ओळख आहे सन्मान्य अरुणजी तुकाराम सुरवळ साहेब यांच्या वतीनं हे कॅश प्राइज जरूर पाहायला मिळतं. आणि आज संघ आपण पाहतोय त्यांच्या नेतृत्वाखाली हा संघ आज खेळताना जरूर पाहायला मिळतोय. शिवप्रतिष्ठान शिरगाव हा संघ इन ऍक्शन मध्ये आजच्या नाईटच्या स्पर्धेमध्ये जरूर पाहायला मिळतोय. बेग फाट बाटाला. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॉल सज्ज आहे. हाफ ट्रॅकर बॉल. व्हाट अ स्ट्रोक. इथे मात्र देखना फटका आणि फटकाचा चटका लागत असताना खोपोली संघाला आलेला हा ह्यूज माटी षटकार.
जिंके ऑन फायर वैयक्तिक 20 धावा आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आल्यात. लाजवाब बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे आगाज दाखवत असताना क्लास दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये 4 बॉलचा केस समाप्त झालाय. 20 धावा फलकावरती आहेत. 20 ऑन बोर्ड. जमेची बाजू आपण पाहिली तर शिरगाव संघाच्या वतीनं जरूर पाहायला मिळते. पुन्हा एकदा यावेळी फटका लाजवाब आहे. पुल सक्सेसफुल पॉवरफुल ह्यूज सिक्सर. यावेळेस पूर्णपणे बॅक टू बॅक आपण पाहिलं. पहिल्या 2 बॉल वरती बॅक टू बॅक 2 चौकार, त्यानंतर बॅक टू बॅक 3 षटकार. व्हॉट अ इनिंग. यावेळेस विस्फोटक बॅटिंग करत असताना अजिंक्यला आपण पाहतोय. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल शेवटचा बॉल आहे. ओहो यावेळेस कव्हरच्या दिशेने फटका फसलाय. आता मात्र विकेटचं बटन. बारी बारी सबकी, कभी हमारी तो कभी तुम्हारी. फलंदाज बॅक टू डका. का बॅटिंग व्हॉट अ इनिंग यावेळेस खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहिलं अजिंक्यला तब्बल 6 बॉलमध्ये 26 धावा इथे मात्र कुठल्या गेल्या त्याच्या बॅटमधून. अग्रेसिव्ह बॅटिंग करत असताना पूर्णपणे हल्ला बोलला यावेळेस अशफक वरती आणि खऱ्या अर्थानं चांगली बॅटिंग करत असताना सुरुवात करत असताना मैदानाच्या आतमध्ये एक गुड स्टार्ट संघाला मात्र दिलाय. आता मात्र यावेळेस अर्धा पल्ला मी तर म्हणेन गाठलाय. कारण की आताचा विचार केला फक्त आणि फक्त गरज असेल 12 धावांची आवश्यकता. येणारे 18 बॉल आणि 12 धावांची गरज आहे. मी तर म्हणेन ही मॅच एका बाजूला झुकली की काय. जर हा सामना जिंकायचा असेल तर पराकाष्ठा मेहनत यावेळेस मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. ती म्हणजेच खोपोली संघाला. कारण की समोर देखील पाहतोय एका बाजूला अजिंक्य आणि मयूर ही जोडी होती, परंतु त्याला मात्र ब्रेक थ्रू करण्याचं काम गोलंदाजांनी केलं शेवटच्या बॉलवरती. परंतु आता देखील अजून एक वाघ मैदानाच्या आतमध्ये मयूर दिवेकरला आपण पाहतोय ऑन स्ट्राईक. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला इनॅट नंबर 3 वरती ओमकार न्यू बॅटर. यस यावेळेस पुन्हा एकदा बॉल होती. या षटक क्रमांक 2 वैयक्तिक पहिलं षटक आणि संघाचं दुसरं षटक घेऊन आलाय सूरजला आपण पाहतोय. ओव्हर नंबर 2 बॉल तयार. पहिला बॉल मयूर ऑन स्ट्राईक. ओहो यावेळेस आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक बनेल फक्त आणि फक्त प्रेक्षक. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स आलेला हा क्लासिकल चौकार. ऍड झालेत. एका बाजूला आपण पाहिलं मोठा भाऊ बॅटिंग करत होता अग्रेसिव्ह, परंतु आता मात्र छोटा भाऊ देखील त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा बॉल तयार. ओहो यावेळेस बॅट आणि बॉलचा काही एक संपर्क झाला नाही. डॉट बॉलची सांगता जरूर पाहायला मिळते. डॉट बॉल पुन्हा एकदा. डॉट बॉल जरूर पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती पुन्हा एकदा बॉल तयार. राईट अमोर द विकेट. ओहो यावेळेस लाजवाब फटका आहे. इथे मात्र पॉइंट रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल चाललाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा शंकमय करणारा चौकार. 4 रन्स. नो बॉल होता. 9+4 टोटल 5 धावा इथं ऍड केल्या जातील आणि 5 धाव्याच्या मदतीने धावफलकातून पोहोचलोय 35-35 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. फक्त आणि फक्त 3 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. विजयाच्या उंबरट्यावरती शिवप्रतिष्ठान शिरगाव हा संघ आता मात्र पाहायला मिळतोय. पूर्णपणे एका बाजूला मॅच झुकली. ओहो यावेळीच ऑन स्ट्रोक फटका खेळलाय. तभी कहते हैं जीत उन्हीं को मिलती है जिनके बाजुओं में जान होती है. अरे पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है, हौसलों से उड़ान होती है. आणि सामना जिंकलाय
टीम शिवप्रतिष्ठान शिरगाव या संघाने जिंकलेल्या टीमचं हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या टीमचे तेवढेच कौतुक. हार्ड लक टीम खोपोली, चांगला खेळ आपला देखील राहिला. यस मॅच बॉल आपल्यापर्यंत पोहोचवायचं विनंती असेल, प्रेक्षक असतील त्यांनी प्लीज विनंती आहे, आणि पंचांना विनंती असेल आपण बॉल कलेक्ट करा. येस, आणि गोलंदाजी करत असताना यावेळेस आपण पाहिलं बॉलर रितेश